कशात गाईच आज आपला तिसरा चौथा ना तर आपला चौथा ब्लॉग पडणार आहे आज. म्हणजे प्लॅन चालू आहे की आता तो टाकायचा की नाही टाकायला बघतो, कारण की शूट कम्प्लीट व्हायला पाहिजे म्हणून. आपले साई शेट काहीतरी आगाऊपणा करतात उतरतात ते, आणि आपले कार्तिक दादा डी टाऊनचे अध्यक्ष त्यांच्यासोबत चाललो आहे आता बाहेर. मग बघू आता बाहेर वगैरे चाललो आहे, फळं वगैरे घ्यायचे तिकडनं दाखवतो मी तुम्हाला काय मार्केट वगैरे. चलो फिर गाईच. गाईज नमस्कार. तर आता आम्ही आलो होतो साखरी रोडच्या नाक्याला. तर आता तिथून आपली ते पिझ्झाची ऑर्डर पण देऊन दिलेली आहे, आणि टरबूज, द्राक्ष, चेरी वगैरे ते सगळं घेतलेलं आहे. कार्तिक सांगत होता की चेरी घेऊ म्हणे, मग ती घेऊन घेतली. मग आणि कार्तिकची ऑर्डर होती की त्याला पिझ्झा खायचा, मग चाललो आता. म्हणजे ऑर्डर दिली गेलेली आहे ती घ्यायला चाललेलं. चलो गाईज मिळते करते. तर गाईज आपण आलेलो होतो आपल्या जिथं आपण पिझ्झाची ऑर्डर दिलेली ना, तिथं आलेलो होतो. ते म्हणे अजून 5 मिनटं लागतील म्हणे. मग तोपर्यंत म्हटलं आपण थंडी हवा खाऊन घेऊ नाही का. एकदम बेकार डोळे बिळे शेकले जात होते उन्हामुळं. कार्तिक म्हणे हो गेट काढा गरम होतं. म्हटलं चल की मग आम्ही काढली गाडी. पहिल्या गेअरमध्ये डायरेक्ट से झाला आईस्क्रीम पार्लरला. ते बघा कार्तिकचे रिॲक्शन बघा तुम्ही. मग कसं वाटतं इथं? तर तुम्ही बघा बघू शकता ऑर्डर दिलेली ते काका पण होत आहे. तर चलो ठीक आहे, आम्ही पिझ्झा वगैरे घेतो इथून, मग जाऊ घरी सांगेन तुम्हाला. तर कशी आहे भाईबंद की पब्लिक? तर गाईज आता मी आलेलो होतो इकडं जोडग्याजवळ वरपाडा म्हणून एक गाव होतं, तिथं आलेलो होतो. म्हणजे भाऊ आणि त्याचे मित्र आलेले होते. तर त्याच्या मित्राची हळद होती, तर त्यांना सोडायला आलेलो होतो. मी आणि गोपाल आलेलो होतो. गोपालला म्हटलं चल भू गाडी चालवून घ्या म्हटलं तू. गोपाल म्हणे चल म्हणे. मग आम्ही निघालो. पहिल्या गेअरमध्ये डायरेक्ट जोडगे, पहिल्या गेअरमध्येच जोडगे पोचलो आम्ही. मग तिकडनं त्यांना सोडला. आता चाललो आहे मग घरी. आज काय जास्त काही शूट केलेलं नाही आज, थोडं म्हणजे नॉर्मलच शूट झालेलं आहे, पण इंटरेस्टिंग आहे जे पण ते. आता मी तुम्हाला थोडे रस्त्याचे शॉर्ट्स दाखवतो. या बघा बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे. एकदम म्हणजे विंटेज टाईप फील येते नाही का खेड्या गावातून वगैरे. गोपालला पण घरून आता फोन आलेला आहे. आता ते गाडी लावू मग गोपालला सोडायला जाईल मी. तर चलो गाईच आज ब्लॉग वगैरे अपलोड करेल मी, तर बघणार तो ब्लॉग. तर चलो बाय बाय. बघा बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे. एकदम क्लास रस्ता आहे डायरेक्ट, आणि आपले ड्रायव्हर बी एकदम क्लास आहेत, टॉप लेवलचे ड्रायव्हर. In 600 meters, turn right. तर गाईज सगळं आता काम वगैरे आवरून आता गोपालला सोडायला आलो होतो. सर्दी होऊन गेली थोडी. गोपालला सोडलं आता रूमला त्याच्या घरी. सॉरी गोपालला म्हटलं पाणी वगैरे देऊ,
आता पाणी पितो आणि निघतो मग परत घरी जायला. चलो गाईच, क्या बोलते बाय बनकी. तर आता घरी आलो होतो, जेवण वगैरे झालं सगळं. मग आता काय म्हटलं, व्लॉग कार्तिक मला म्हणजे रिक्वेस्ट करतोय व्लॉग एडिट कर म्हणे, मला पण बघू दे म्हणे कसं राहतं. त्यांनी चॉकलेट दिली मला आत्ता, चांगली चॉकलेट. हा बघा कार्तिक, त्याला पण झोप लागत नाही, घडी घडी उठून येतो तो. म्हटलं चाल भाऊ आता तू पण काय ऐकणार नाही म्हटलं व्लॉग बघितल्याशिवाय. तर चला त्याच्यासाठी आपण आता व्लॉग एडिट करू आणि अपलोड करू. कार्तिक पण सध्या टी व्हीवर व्लॉगच बघतो आहे, तो थोडा इंटरेस्टिंग व्लॉग येतो, तुम्ही पण बघू शकता. खतरनाक शूट केलेलं आहे त्यांनी ते गोप्रोने. मग आपण गोप्रो आलेला आहे, दाखव रे कार्तिक तो गोप्रो, म्हणजे मित्राचा आहे तो गोप्रो. त्यात मेमरी कार्डचा थोडा ते मेमरी कार्ड फॉर्मॅट कराल त्या बॉटलच्या मागं आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्लॉग बघा. मी पण आता विचार करतो की म्हटलं गोप्रोवर शूट करू, पण जोपर्यंत मग त्याचं हे चालू होत नाही, काय म्हणतात त्याला, SD कार्ड चालू होत नाही नीट, तोपर्यंत मग आपण थोडी शांतताच घेऊ म्हटलं. तर चलो मग गाईच, मग कार्तिक गुड नाईट करून दे मग. शुभरात्र. तर चलो गाईच, तुम्ही ऐकलं आता कार्तिक जवळ त्याच्या बाहेर शुभरात्र. तर मग मी पण एकदा गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना.